CP ऑफिसमधनं पुणे पोलीस आयुक्तालयाच्या ऑफिसमधनं माझे सहकारी निलेश करमारे माझ्यासोबत. निलेश, काय अधिक अपडेट्स आहेत तुझ्याकडे या प्रकरणातल्या? सर, या प्रकरणामध्ये जे मेन सूत्रधार आहे म्हणजे 40 एकरच्या जमीन घोटाळा जो जी24 उघडकीला होता त्या प्रकरणामध्ये पहिली अटक या ठिकाणी झालेली आहे. मेन सूत्रधार असल्याचं पोलीस तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे. त्यानुसार आता पुणे आर्थिक गुन्हे शाखेने शीतल तेजवानी यांना अटक केलेली आहे. खरं तर तिला 3 नोटिसा दिल्या होत्या आतापर्यंत, मात्र ती हजर राहत नव्हती. तिला कदाचित या ठिकाणी माहिती होती की किंवा ती प्रयत्न करत होती अटकपूर्व जामीन घेण्याचा, मात्र तो तिचा सध्या झाले नाही. मात्र आता या ठिकाणी 3 नोटिसानंतर सुद्धा ती हजर न झाल्यामुळे या ठिकाणी आता आर्थिक गुन्हे शाखेने तिला अटक केलेली आहे. जो व्यवहार केलेला आहे त्या व्यवहारामध्ये गैरव्यवहार मोठ्या प्रमाणात दिसून आलेला आहे. त्यामध्ये आता जे स्थानिक वतनदार आहेत त्यांची या ठिकाणी स्टेटमेंट घेतलेली आहे. त्यानुसार आता या ठिकाणी आता 420 म्हणजे फसवणूक केल्याप्रकरणी आता गुन्हा दाखल झालेला आहे. त्याच अनुषंगाने तिला आता या ठिकाणी अटक सुद्धा करण्यात आलेली आहे. खरं तर हा निर्णय काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी घेतला होता, मात्र काही तांत्रिक अडचणी होत्या त्यामुळे तिला अटक करता येत नव्हती. आता निलेश, आता शीतल तेजवानी कुठे आहेत? त्यांना अटक करून कुठे नेण्यात आलेलं आहे? तिचं या ठिकाणी स्टेटमेंट घेतलं जात आहे. तिला या ठिकाणी आता आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी जो कायदेशीर बाबी असतात त्या पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी तिला बसवून ठेवलेलं आहे. शीतल तेजवानी ही पोलिसांच्याच ताब्यात आहे, मात्र ती नक्की कुठं आहे हे अजून समजू शकलेलं नाहीये. मात्र या ठिकाणी पोलीस मुख्यालय जे आहे या ठिकाणी आता वरिष्ठ अधिकाऱ्यांची मीटिंग सुद्धा झाली आहे. त्यानंतर आता या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एक माहिती दिली आहे की तिला या ठिकाणी अटक सुद्धा झालेली आहे. सर, आता चौकशीमध्ये साधारणपणे काय त्यांना आता पोलिसांनी त्यांच्यासोबत आपण त्यांना मागे चौकशीला बोलवलं होतं, 2दा बोलवलं होतं निलेश, त्याच्यानंतर मधल्या काळात अजून कुठली त्यांची चौकशी झाली आहे का? खरं तर समिती म्हणजे जी समिती स्थापन केली होती खडगे समिती, त्या समिती समोर त्यांनी राहणं अपेक्षित होतं, मात्र समितीलाही त्यांनी पाहिजे अशी माहिती दिलेली नाहीये. आणि या संपूर्ण प्रकारामध्ये जर बघितलं तर शीतल तेजवानी पळ काढूपणा पाहायला मिळाला होता. आणि त्याच अनुषंगाने पोलिसांनी कुठेतरी तिला थोडासा सॉफ्ट कॉर्नर दिलं होतं की बाबा तुझं कायदेशीर बाबी असतील तर ते पूर्ण करण्यासाठी, मात्र त्यालाही त्यांनी फाट्यावर मारलेला आपल्याला पाहायला मिळत होतं. मात्र असं कुठल्याही प्रकरणामध्ये शीतल तेजवानींनी कायदेशीर बाबी पूर्ण केलेल्या नाहीये. आणि पोलिसांना जे सहकार्य करायचं असतं ते सुद्धा या प्रकरणामध्ये कुठेतरी दिसत नाही. त्यामुळे आता अखेर पोलिसांनी 3 नोटिसा दिल्यानंतर तिला अटक करण्यात आलेली आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून तिला वेळोवेळी सांगण्यात आलं होतं, जबाब घेण्यासाठी तिला बोलवण्यात आलं होतं. फक्त ती 2 जबाबाला या ठिकाणी उपस्थित राहिली. पहिल्या जबाबाला ती अतिशय पण मला एक सांगा अजूनही निलेश आता दिग्विजय पाटील याचं काय स्टेटस आहे? दिग्विजय पाटील सुद्धा आरोपी आहेत, त्यांना देखील आता अटक होऊ शकते अशीच शक्यता. यांना अटक झालेली आहे. दिग्विजय पाटील कुठे आहेत? त्यांची नंतर चौकशी झाली आहे का? दिग्विजय पाटील सर उद्याच्याला मुद्रांकन शुल्क विभागाच्या समितीसमोर हजर राहणार आहेत. आता त्यावेळेस ते तिथं हजर राहणं महत्त्वाचं असणार आहे. जर त्या समितीसमोर जर उभे नाही राहिले तर त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल होऊ शकतो, कारण या प्रकरणामध्ये आता पहिली अटक झालेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे शीतल तेजवानी या प्रकरणामधले केंद्रबिंदू आहेत. त्यांनी मीडिया कंपनीसोबत जो व्यवहार केलेला आहे साहजिकच आहे, ज्यांच्यासोबत आता या कंपनीने व्यवहार केलेला किती वेळापासून निलेश चौकशी चालू होती आणि मग अटक झाली? निलेश, किती वाजता चौकशीला आल्या होत्या शीतल तेजवानी आणि किती वाजता अटक झाली तिला? साधारण शीतल तेजवानी हे 2 तासापासून या ठिकाणी आल्या होत्या. 15 मिनिटं या ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी झाली, वरिष्ठ अधिकाऱ्यांची एकत्र बैठक झाली. त्यानंतर त्यांनी निर्णय घेतला आणि अटकेचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे. साधारण 1-1.5 तासापूर्वी हा संपूर्ण प्रक्रिया झाली आणि तिला या ठिकाणी अटक करण्याचा निर्णय जो आहे तो आता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतलेला आहे. आणि सर्वात आधी बातमी जी आहे ती आता जी24 तासने बिलकुल ही संपूर्ण बातमी निलेश कसं ही सगळी बातमी आपणच समोर आणली. ह्या सगळ्या प्रकरणात आपणच फॉलोअप केला आणि आज त्याची अटक होते. हा सगळ्यात महत्त्वाचा इम्पॅक्ट आपल्या बातमीचा. निलेश, तिथेच राहा, मला साधारणपणे परिस्थितीकडे आपल्याला बघायची. आणि सगळ्यात पहिले निलेश, तुमचंही अभिनंदन, तुमच्या पूर्ण पुणे टीमचं अभिनंदन. ही सगळ्यात पहिले तुम्ही बातमी आपल्या समोर इथे आणली होती आणि सगळ्या जगासमोर ही बातमी आपण जी24 तासने आणली होती. प्रेक्षकांना आपल्याला अपडेट द्यायचा आहे. काय या क्षणाचा अपडेट आहे? शीतल तेजवानी ज्यांनी सगळ्या 272 तिथल्या जमीन मालकांचं, मूळ मालकांचं कुल मुक्तारपत्र ज्यांच्याकडे होतं, पॉवर ऑफ अटर्नी, इररिव्होकेबल पॉवर ऑफ अटर्नी ज्यांनी घेतली होती, त्यांना अटक करण्यात आलेली आहे. शीतल तेजवानीला अटक करण्यात आलेली आहे. ही या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी जी24 तासावर आम्ही लाईव्ह घेऊन आलेलो आहोत. शीतल तेजवानी सोबतच तिथे दुसरे आरोपी होते या केसमधले दिग्विजय अमरसिंग पाटील. आता त्यांचा पुढचा नंबर आहे काय?
हाच सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न या निमित्ताने इथे उपस्थित राहतोय. पण अमेडिया कंपनीचा याच्यामध्ये काय रोल होता? अमेडिया कंपनीने नक्की कशा प्रकारे हा व्यवहार केला? कशा प्रकारे लोकांना पेमेंट करण्यात आली होती? लोकांना कुठल्या प्रकारे ही पॉवर ऑफ अटर्नी देण्यासाठी, कुलमुखत्यार पत्र देण्यासाठी तयार करण्यात आलेलं होतं? विक्रेते, जमीन विकत घेणाऱ्याला या सगळ्या बाबींपासून अंधारात ठेवण्यात आलं होतं का? या सगळ्या बाबी आहेत. आपण मागे, मी माझ्या टीमला विनंती करेल की आपण मागे जे सगळे प्रश्न उपस्थित केले होते, शीतल तेजवानीची जेव्हा अटक, जेव्हा चौकशी झाली होती, तेव्हा काय काय मुद्दे उपस्थित झाले होते ते सगळे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. पण शीतल तेजवानीची अटक ही या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे. अंजली दमानियांकडे आपण गेलं पाहिजे. अंजली दमानियांची पण प्रतिक्रिया घेऊयात, त्या काय म्हणतात आपल्याला हे देखील बघायचं आहे. इतरही आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. पण सध्याची महत्त्वाची बातमी, निलेश तुझ्याकडे, आता तिथली परिस्थिती काय? शीतल तेजवानी कुठे आत आहे आणि किती वेळात तिला न्यायालयात हजर केलं जाणार आहे? आजच्या आज केलं जाईल की उद्या घेऊन जाणार आहेत? तिला हजर करणं हा कायदा आहे, मात्र या ठिकाणी तिचे वकील जे आहेत त्या वकिलांची या ठिकाणी वाट पाहिली जाते. कारण या ठिकाणी शीतल तेजवानीचा स्टेटमेंट घेतलं जात आहे आणि यानंतर तिचं मेडिकल होईल. अटक झालेली आहे, तिचं मेडिकल होईल, त्यानंतर तिला कोर्टात हजर केलं जाईल. मात्र आता या सगळ्या हालचाली या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. वरिष्ठ अधिकारी जे आहेत किंवा जे पोलीस उपायुक्त आहेत ते आता या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्यामुळे आता ते काही मार्गदर्शन करतात हे महत्त्वाचं असणार आहे. मात्र या ठिकाणी आता अटक झालेल्यानंतर ज्या प्रोसेस असतील त्या प्रोसेसला या ठिकाणी वेग आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे काही वेळात या ठिकाणी शीतल तेजवानी आहे त्यांचं मेडिकल होऊ शकतं आणि त्यांना रितसर कोर्टात हजर करण्याची ज्या प्रोसेस आहेत त्या सुरू होतील. त्यामुळे आता या ठिकाणी आपण पाहतोय की वरिष्ठांच्या ज्या गाड्या आहेत, शीतल तेजवानीचे वकील आहेत, आता कोण कोण आहेत? गेल्या वेळेस चौकशी जेव्हा झाली होती, निलेश, जेव्हा चौकशी झाली होती तेव्हा तिथे अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी तिथे उपस्थित होते, डीसीपी तिकडे होते. आता कोण कोण तिकडे? डीसीपी स्वतः आहेत की आणखी कुठले वरिष्ठ पोलीस अधिकारी तिकडे आहेत? हो, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त जे आहेत मासाळकर ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आता या ठिकाणी पुणे पोलीस आयुक्त जे आहेत अमितेश कुमार ते पण या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्यामुळे साजिकेचे वरिष्ठ लेवलवर हा निर्णय झालेला आहे आणि त्यामुळे आता अटकेची जी कारवाई आहे ती आता झालेली आहे आणि आता पुढील कायदेशीर कारवाई जी आहे ती आता थोड्या वेळात सुरू होईल. त्यामुळे आता शीतल तेजवानी जे आहेत त्यांना कदाचित याच गेटमधून पोलीस स्टेशनला नेलं जाईल, ज्या ठिकाणी ही पहिली FIR दाखल झाली होती. म्हणजे खडक पोलीस स्टेशन असेल, त्यानंतर बावधन पोलीस स्टेशन असेल, त्या ठिकाणी सुद्धा त्यांना नेण्याची शक्यता आहे. आणि त्याचबरोबर ज्या ठिकाणी हा गैरव्यवहार झाला आहे तिथले जे स्थानिक नागरिक आहेत किंवा ज्यांची मूळ याच्यामध्ये तक्रार आहेत त्यांना सुद्धा कोर्टात हजर केलं जाईल, कारण त्यांची स्टेटमेंट यामध्ये घेतलेलं आहे. त्यामुळे आता या ठिकाणी आपण पाहतो की शीतल तेजवानी यांना कुठल्याही क्षणी या गेटमधले बाहेर काढतील आणि अटकेची जी कारवाई झालेली आहे किंवा प्रोसेस जी आहे ती झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. त्याचपूर्वी त्यांना मेडिकल जे आहे ते वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना ससून रुग्णालयामध्ये पण नेण्याची शक्यता आहे आणि त्याच्या हालचाली सुद्धा या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे आता थोड्या वेळात आपल्याला कळेल की नेमकं अटक जी आहे ती कशा पद्धतीने झाली आणि काय शिक्षण लावण्यात आले. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार व्यवहार झालेला आहे आणि जे 24 तासने मी निलेश तुला थांबवतो एक क्षणासाठी. निलेश,